17 या आकड्यावरती 17. हॅलो 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 चेक हॅलो 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 वाईट बोलतो इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या 18 या आकड्यावरती 18 धावा स्कोर कार्डवरती लागले गेले. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजीवरती विनायक आलाय. टीम न्यू स्टार वरंडीवाडी या टीमच्या माध्यमातून 5 विशाल वरंडीच्या गैरहजेरीमध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळते. एका प्रमुख खेळाडूच्या गैरहजेरीमध्ये खेळत असताना कुठेतरी चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. कारण की आज ज्या खेळाडूला गोलंदाजीची संधी मिळेल, ज्या फलंदाजाला इथे फलंदाजीची संधी मिळेल, त्याने मात्र संधीचं सोनं करणं हे गरजेचं आहे. या बसपास समोरच्या दिशेत फटका केला. फटका दर्जेदार, टायमिंग दर्जेदार. फलंदाज धीरजच्या बाट मधून येते हा सकाळच्या सत्रातील एक बँडेज स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार षटकार. या बसपा षटकाराचं चोख प्रत्युत्तर दिले. कमबॅक केल्या बॉलरने. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार त्यानंतर मात्र पुनरागमन केले ते गोलंदाज विनायक यांनी. आज सरपंच चषक 2024 हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. फुललेचा बॉल मिड विकेट रिझर्व मध्ये फटका केलाय. एकदा बाली दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु वेगाने फेकी झाले. यस नो आणि वेट या तिन्ही शब्दाचा मात्र वापर केलाय. एका धावेवरती मात्र समाधान मांडले बॅटिंग करणाऱ्या टीमने. अर्थातच वाघजा 11 आंबवडे या संघाने. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. चांगली सुरुवात इथे मात्र अगदी रडार मध्ये त्याला दिलाय बिरकावून. अगदी आमच्या कॅमेरामनला भेदणारा चेंडू. बॉल सीमारेषा पार. ओम साई एमटीसीच्या कॅमेरामनला देखील क्षेत्ररक्षण करण्यासाठी भाग पाडलं. खणखणी षटकार या डीजे. एकतीस या आकड्यावरती बिनगडी बाद 31. धीरज आणि प्रसाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळचा सत्र 2 षटकाचा सामना संपलाय. 15.50च्या सरासरीने धावसंख्या 31 या आकड्यावरती. 31 धावा. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. दीपकने मात्र अप्रतिम कॅच पकडले. फलंदाजी ते बाद झालाय. पहिला धक्का टीम वाघजाई 11 आंबवडे या टीमला. धीरज बाद झाला. धीरजची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज. आता मात्र पहा बॅक टू बॅक दुसरी विकेट इथे रनआउटच्या स्वरूपात प्राप्त होताना. पहिली विकेट कॅचआउट, त्यानंतर मात्र रनआउट. आता मात्र टीम वाघजाई आंबवडे
क्रिकेट आता देखील रनआउटची संधी, परंतु एक धाव इथे कंप्लीट केली जाते. दोन षटकामध्ये धावा चांगल्या होत्या, परंतु या षटकामध्ये कुठेतरी 2 विकेट प्राप्त झाल्यानंतर 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपलाय आणि या षटकामध्ये फक्त आले ते 1 धाव. संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. चांगली बॅटिंग करावी लागेल इथून पुढे. जी सुरुवात मात्र दमदार झाली होती ती सुरुवात इथे सातत्याने ठेवावी लागेल, कारण की क्रिकेट असं आयुष्य, तुमच्या खेळामध्ये आणि आयुष्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. सातत्य जर नसेल तर तुम्ही जास्त काळ खेळपट्टीवरती टिकून राहू शकत नाही आणि ते सातत्य ठेवावं लागेल. संघाची धावसंख्या जर पुढे सरकवायची असेल तर मात्र सातत्य ठेवावं लागेल. यावेळेस पहा एक्स्ट्रा कव्हरला भेदणारा, परंतु वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. बॉलची फेकी करतील तोपर्यंत घेतल्या गेल्या 2 धावा. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या 34 आकड्यावरती. 34 धावा. न्यू स्टार वरंडेवाडी विरुद्ध वाघजाई 11 आंबवडे अशी मॅच दोन्ही संघामध्ये जर पाहिलं तर संघर्ष पेटलाय. संघर्ष आणि संघर्षच पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची कड आणि यष्टेच्या पाठीमागे मास्टर माइंड नितीन वरंडे पकडली जात. पण नवीन फलंदाज अमर सावंत नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला प्रसाद जो आघाडीला आलाय. आतापर्यंत टीमची बाजू एका बाजूने भक्कमपणे सावरण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेत. क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका. बॉल सीमारेषा पार. प्रसाद मात्र एक हाती किल्ला लढवण्याचं काम करतोय, कारण की तिसऱ्या षटकामध्ये संघाची थोडीशी बिकट अवस्था झाल्याने पंचांचा इशारा काय होतोय. पंच गुरुनाथ पाटील सर आमच्यापर्यंत कळवत आहेत. इट इज अ वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा केलाय. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रन च्या सहाय्याने धावसंख्या 41 या आकड्यावरती. पुरलेनचा बॉल आणि प्रसादला तुम्ही असा प्रसाद दिला तर प्रसाद तुम्हाला आणखीन एक षटकाराचा प्रसाद देऊ शकतो. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. प्रसादच्या जर तुम्ही लॉलीपॉप दिला तर प्रसाद मात्र गोलंदाजाला सोडणार नाही. ती मात्र खराब क्षेत्ररक्षण पहा. 2 षटकार त्यानंतर चौकार. काय बॅटिंग अप्रतिम. बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा प्रसाद साठी जोर. चालवणी बंद करण्यासाठी त्याच वेळेला वाजवा. यावेळेस आणखीन एक. वा भाई वा. लांब लचक षटकार. या षटकामध्ये मात्र प्रसादने गोलंदाजाला चांगलाच प्रसाद दिलाय, कारण की पुढच्या मॅच पर्यंत हा प्रसाद त्याच्या चांगला लक्षात राहील अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 57 या आकड्यावरती. धीरज बाद झाला, परंतु धीराने बॅटिंग करत प्रसाद आपल्या टीमला मात्र पुढे नेण्याचं काम करतो. यावेळेस रनआउटची संधी आणि ही संधी देखील हुकली जाते.
2 धावा तिथे धावफलकावरती. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या 59 या आकड्यावरती. 59 धावा. षटक क्रमांक शेवटचा आतापर्यंत शेवटचा बॉल शिल्लक. चांगली धावसंख्या आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. फुललेचा बॉल अमर सावंत यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. बॉल निघून चालला सीमारेषा भेदत आउट ऑफ द पार्क. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. पहिल्या मॅचचा सामनावीराचा किताब या ठिकाणी देण्यात येतोय. ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये दमदार अशी कामगिरी केली. सागर ठरलाय पहिल्या मॅचचा हिरो. सागर यांना वैयक्तिक 35 धावा. अमरक संघाकडून ज्यांनी बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग केली आणि आपल्या टीमला पहिल्या विजयामध्ये मोलाचा वाटा ज्यांनी घेतलाय तो सागर ठरला. या मॅचचा हिरो सागर यायचा आहे. पहिल्या मॅचचा सामनावीराचा किताब या ठिकाणी आपल्याला दिला जाईल. आणि प्रथम बॅटिंग करत असताना वाघजा 11 आंबवडे या संघाने केल्या 62 धावा. 63 धावा. 64 धावांचं लक्ष्य निर्माण केलंय न्यू स्टार वरंडेवाडी या संघासमोर. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सागर यांना दिला जातोय प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. चला सागर यांना आयोजक कमिटीच्या माध्यमातून इथे दिला जातोय सामनावीराचा किताब. 64 धावांचं लक्ष्य. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे बॅटिंग करतोय संघ न्यू स्टार वरंडेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आज सरपंच चषक 2024 हे दमदार आयोजन. चला 64 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. वेळ जास्त घेऊ नका कारण की आजच्या दिवसामध्ये एकूण 13 सामने आहेत त्यामुळे घाई करा. सकाळच्या सत्रातील दुसरी लढत या 2 संघामधील विजेता संघ विरुद्ध अमरक संघ मानाई स्पोर्ट अमरक अशी मॅच होईल. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. सलामीचं पहिलं षटक. गोलंदाजीवरती धीरज आलाय. पहिलाच बॉल स्विंगिंग मिस. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी फलंदाजाला मात्र बॅटन बॉलचा संपर्क होऊ दिला नाही. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सूरज आणि नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम न्यू स्टार वरंडेवाडी 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा करण आले तिथे परंतु बॉल अडवताना अपयशी राहिले. बॉल निघून चाललाय 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार.
सूरज यांच्या बॅटमधून येतोय हा चौकार. निर्धाव चेंडू हे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशराईज करतील. 3 बॉलचा तबने हे संपलाय. 6 धावा. यावेळेस बॅटचा टॉप पेज आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ आणि आइए डीजे आपके माध्यम से सहावरती 1 अशी अवस्था. नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज यांच्या माध्यमातून अप्रतिम चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची होती सांगता. धावसंख्या 6 या आकड्यावरती स्थिर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटिंगमध्ये धीरजने चांगला परफॉर्मन्स केलाय. गोलंदाजीमध्ये देखील आपली जबाबदारी पार पडत असताना आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव तिथे सेफमध्ये भेटले आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 1 गडी बाद 7 अशी अवस्था टीम न्यू स्टार वरंडेवाडी या संघाचे. अजून देखील 18 बॉलचा खेळ शिल्लक. 18 बॉलमध्ये तर करायचे आहेत 57 धावा. 18 चेंडू 57 प्रतिषटक 19 धावा या ठिकाणी रिकवर रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसाद आलाय गोलंदाजीवरती. सुरुवातीचे 2 चेंडू जर पाहिले तर नितीन यांच्यासाठी आव्हानात्मक राहिले. चांगली गोलंदाजी, कारण की ज्या प्रसादने बॅटिंग करत असताना आपल्या बॅटमधून
षटकार चौकारांचा पाऊस पडला आणि तोच प्रसाद गोलंदाजीमध्ये देखील गोलंदाजीमधून आग उगताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु नितीन संघर्ष करत असताना चांगला स्ट्रोक आलाय. अमर आहे तिथे आणि अमर यांच्या डोक्यावरून मात्र बॉल निघून चाललाय. वन बाउन्स सीमारेषा पार. नितीन यांच्या बॅटमध्ये होते चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 12 या आकड्यावरती 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. पाहायला मिळतोय कमबॅक केले बॉलर. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 2 धावा इथे स्कोरबोर्ड वरती ऍड केले जातील. थोडासा उशिरा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. यावेळेस अगदी पायावरती आदळणारा चेंडू लेगबायच्या स्वरूपात संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या 15 या आकड्यावरती. ओम साई MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जाते. कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगलं प्रक्षेपण आपण पाहिलं. अक्षय शेठ मात्रे खोनेगाव, खोनेगावातून ज्यांचा प्रवास राहिला आणि सातत्याने जर पाहिलं तर आपलं काम प्रामाणिकपणे करणं ही त्यांची ओळख आणि हीच ओळख आज त्यांना प्रसिद्ध करते. कारण की या क्षेत्रामध्ये तुम्हाला वशिलेबाजी चालत नाही, तर तुमचं काम प्रामाणिक असणं गरजेचं असतं. आणि तुमचं काम जर प्रामाणिक असेल तर तुम्हाला नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. आणि अक्षय म्हात्रे आणि संपूर्ण टीमने हे दाखवले. कारण की एखादी स्पर्धा हातामध्ये घ्यायची झालं तर संपूर्णपणे त्या आयोजनामध्ये स्वतःला झोकून द्यायचं आणि त्याच्यानंतर मात्र ती स्पर्धा यशस्वी कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये करता येईल याचा चांगला प्रयत्न ओम साई MTCच्या टीमच्या माध्यमातून सातत्याने झालाय. आणि त्याचमुळे आज ओम साई MTC हा यूट्यूब चॅनल प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारा चॅनल झालाय. इथे दुसरं षटक 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. माफ करा 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. महेश आलाय गोलंदाजीवरती. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. महेश सुर्वे गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. चौकारानंतर टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आज सरपंच चषक 2024 हे दमदार आयोजन. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ग्रामपंचायत प्रणालीमध्ये महत्त्वाचं जर पद कोणतं असेल तर ते सरपंच. आणि याच नावानं आज सरपंच चषक 2024 हे टायटल आपण या स्पर्धेला आपण पाहतोय. थोडेसे थांबले. टान्स बदललाय स्वतःच आणि स्वतःला मात्र थांबवले. कारण की ज्या पद्धतीनं एखादा गोलंदाज रनअप घेताना त्याच्या डोक्यामध्ये विविध कल्पना येत असतात आणि काहीतरी अडथळा किंवा द्विधा मनस्थिती झाली तर तो थांबला जातो. आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक करावं लागेल इथून पुढे महेश सुर्वे या गोलंदाजांना. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच गुरुनाथजी पाटील सरांचा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या 20 या आकड्यावरती. 20 धावा. अजून देखील 44 धावांची गरज. येणारे 11 बॉल आणि 44 धावांची गरज जिंकण्यासाठी. पण मॅच अजून देखील बनू शकते. कारण की एखादं महागडं षटक आणि नितीन वनडे यांनी जर चांगली फलंदाजी एखाद्या षटकामध्ये 20 ते 22 धावा जर आल्या तर मात्र या मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतो. कारण की यश आणि अपयश हे काही समानार्थी शब्द नाहीयेत आणि ते मात्र नितीन वरंडे यांनी दाखवलंय. नितीन वरंडे यांच्या बॅटमधून हा येतोय बिग ब्लास्ट. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 6 षटकार. संघर्ष रडवतो आणि संघर्षच माणसाला घडवतो हे दाखवून देत असताना नितीन वरंडे
यांच्या बॅटमधून येतो हा षटकार. संघर्ष करायला कधी घाबरू नका, कारण की संघर्ष तुम्हाला बाजारामध्ये कुठेही विकत भेटत नाही, तर तो संघर्ष तुमच्या स्वतःमध्ये अस्तित्वात आणायला लागतो आणि तो संघर्ष आणलाय आणि ते मात्र कमबॅक केलाय बॉलरने. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. पण संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 26 माफ करा, 26 धावा. त्याचबरोबर रोहन 11 पानेरीचे काही खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वाढदिवस चषक या स्पर्धेचं खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून याच मैदानावरती या क्रीडांगणावरती पार पाडलं गेलं. 27 धावा स्कोर कार्डवरती. पण अशा प्रकारच्या अतिरिक्त धावा जर आल्या तर कासवाच्या गतीने का होईना, परंतु हळूहळू विजयापर्यंत पोहोचू शकतो संघ न्यू स्टार वरंडेवाडी. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, परंतु आता ताकद कुठेतरी कमी पडली, एलिव्हेशनची कमतरता आणि जो संघर्ष करत होता खेळाडू नितीन वरंडे. बॅक टू डग आउट या डीजे. यावेळेस चांगली गोलंदाजी, पण नितीन वरंडे यांनी षटकार मारला, परंतु त्याच नितीन वरंडेची विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहिलेत महेश सुर्वे. आता बल्ली आलाय. यावेळेस बॅटची कडा, बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये, जिथे मेल फक्त एक सिंगलच्या साह्याने 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 9.00 ची सरासरी 27 धावा. इथून पुढे 6 चेंडू आणि करायचे आहेत 30 धावा. अर्थातच एका षटकामध्ये तुम्हाला 5 षटकार खेचावे लागतील, तरच तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकता. हे विजयाचं समीकरण कशा पद्धतीने येणाऱ्या षटकामध्ये पार केलं जाईल नक्कीच पाहायला मिळेल, कारण की 6 बॉल 36 धावा देखील क्रिकेटच्या खेळामध्ये आपण येताना पाहिल्यात. कारण की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. क्रिकेटमध्ये कधी काही घडेल आणि क्रिकेटमध्ये मॅच कधी बदलेल हे मात्र सांगता येऊ शकत नाही, आणि या मॅचमध्ये ते घडणार का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि करायचे आहेत आता 30 धावा. 6 बॉल 30 धावा. स्ट्रायकर एंडला जे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत दीपक यांनी जर हा कारनामा केला तर आयुष्याच्या सर्वोत्तम खेळीपैकी ही खेळ त्यांची मात्र न्यू स्टार वरंडेवाडीच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये लिहिली जाईल. परंतु ही लिहिली जात असताना त्यांनी पहिल्या बॉलवरती एक सिंगल काढली. आता बली आलाय. बलीला मात्र इथून पुढे 5 बॉलमध्ये 5 षटकार खेचावे लागतील. या अगोदरची मॅच आपण पाहिली असेल. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, पकडली जाते कॅच. फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळतोय. अक्षय ने कॅच मात्र अप्रतिम पकडले आणि बलीला मात्र जावं लागेल माघारी. विनायक मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुललेचा बॉल, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकच धाव इथे घेतली जाईल. यावेळेस कमी गतीचा चेंडू आणि बॅटची मात्र वरची कडा. 1 धाव तिथे घेतली जाईल. धावसंख्या 29 या आकड्यावरती. आता मात्र जय आणि पराजय यामधील अंतर इथे कशा पद्धतीने कमी केलं जाईल
याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये न्यू स्टार वरंडीवाडी या संघाकडून, परंतु ते वाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन. या अशा अतिरिक्त धावा ज्यावेळेस तुमचा संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेस मात्र या धावा खूप अडचणीच्या असतात. बाईच्या स्वरूपात मात्र ही ती एक सिंगल डिक्लेअर मधील आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती, 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये विनिंग टीम आणि मानाई स्पोर्ट अमरक यावेळेस फटका खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवतील आणि सामना मात्र इथे जिंकलाय टीम वाघजाई 11 आंबवडे. आपला शुभारंभ करत असताना मात्र आजच्या दिवसामध्ये हा सामना जिंकलाय. इथून पुढे दोन संघ एकमेकांना भेटतील दुसऱ्या फेरीमध्ये. एका बाजूला वाघजाई 11 आंबवडे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल टीम मानाई स्पोर्ट अमरक. या दोन बलाढ्य संघामध्ये सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रसाद ठरलाय या मॅचचा हिरो, ज्याने